जय शिवराय मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर टेलिग्राम चॅनल आत्ताच जॉईन करा। कारण मित्रांनो प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स वगैरे मी तुम्हाला कळवत असतो। आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यातल्या बऱ्याच जणांना आपले जे काही सॉन्ग वगैरे असते ते घेता येत नाही, म्हणजे आपले जे काही मटेरियल असते ते घ्यायला येत नाही। तर मित्रांनो टेलिग्रामवरती आल्यानंतर जे काही पिनड मेसेज तुम्हाला वरती दिसतात, म्हणजे मी पिन करून ठेवलेत, तर सिंपली पिनड मेसेजवरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे आणि आता इथे तुम्हाला जे काही समोर दिसतं ते घ्यायला येईल। नंतर मित्रांनो पुढे जे काही आपले इथे बघू शकता आणखी एक मी पिन मेसेज करून ठेवला आहे, म्हणजे आपले जे काही मटेरियल वगैरे तुम्हाला घ्यायला येत नाही ते कसं घ्यायचं याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक इथे पिन करून ठेवल्या। सिंपली टेलिग्रामवरती येऊन तुम्हाला हा व्हिडिओ एकदा बघून घ्यायचा आहे। व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आपलं जे काही मटेरियल आहे ते मटेरियल घेताना कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही। ओके, तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपलं जे काही कॅपकटचं ॲप्लिकेशन असणार आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचा जो काही फोटो वगैरे असणार आहे आणि मी दिलेलं ऑडिओ ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर आता मित्रांनो ज्या प्रकारे मी तुम्हाला बीट सांगणार आहे त्या प्रकारे बीटला मार्क करायचं। ओके, आता मित्रांनो विषय कसा आहे, ह्या बीट मार्क करणं सोपं आहे। आता तुम्हाला मी एकदम दाखवतो। तर आता इथे टाईमलाईनला थोडंसं झूम केल्यानंतर, कारण इथे छोटे छोटे बीट आहेत, तर मित्रांनो आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती बघू शकता 4 सेकंदाच्या मध्ये आणि 5 सेकंदाच्या मध्ये जो काही इथे डॉट तुम्हाला दिसतोय त्या डॉटच्या थोडंसं पुढे आहे। नंतरची जी काही मित्रांनो आपली बीट आहे ती बरोबर 5 सेकंदवरती आहे। त्याच्या पुढची जी काही मित्रांनो बीट तुम्हाला दिसत्या ती 6 आणि 5 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्याच्या थोडंसं अलीकडे आहे, बघू शकता। तुम्हाला सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे आणि प्रॉपरली त्या बीटला मार्क करायचं आहे। ओके, आता मित्रांनो पुढची जी काही बीट आहे ती बघू शकता 6 सेकंदवरती आहे। 6 सेकंद म्हणजे तुम्हाला सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे आणि मग बीटला मार्क करायचं। ओके, त्याच्या पुढची जी काही बीट असणार आहे ती 8 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे, बघू शकता या प्रकारे। नंतरची जी काही बीट आहे ती बरोबर 11 सेकंदवरती आहे। त्याच्या पुढची जी काही बीट असणार आहे ती मित्रांनो 13 आणि 14च्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं अलीकडे आहे। तर मित्रांनो या प्रकारे तुम्हाला सगळ्या जे काही बीट असणार आहे त्या बीटला मार्क करून घ्यायचं आहे। बीटला मार्क केल्यानंतर आता मित्रांनो एक विषय तुम्हाला सांगतो। आता आपला पहिला जो काही फोटो आहे त्या पहिल्या फोटोला तुम्हाला मुवमेंट क्रिएट करण्यासाठी सिंपली ते जे काही की फ्रेमचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं एकदम स्टार्टिंगला। नंतर मित्रांनो तुम्हाला ह्या फोटोच्या एंड पार्टला जायचं आहे, म्हणजे एकदम एंडिंगला जायचं आहे जिथे आपली पहिली बीट आहे त्या पोझिशनला। इथे गेल्यानंतर इथे एक मित्रांनो की फ्रेम ॲड करायची आहे। या प्रकारे की फ्रेम ॲड केल्यानंतर आता तुम्हाला पहिल्या की फ्रेमवरती येऊन जायचं आहे आणि आपला जो काही फोटो असणार आहे तो तुम्हाला या प्रकारे झूम करायचा आहे। झूम केल्यानंतर बघू शकता या प्रकारचा जो काही तुमच्या फोटोला मुवमेंट असणार आहे ती क्रिएट होऊन जाणार आहे। आता मित्रांनो पुढचा जो काही फोटो तुम्हाला दिसतोय त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। जे काही कॉम्बोची कॅटेगरी तुम्हाला दिसते यावरती क्लिक करून पेंडुलम 1चं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन द्यायचं आहे। पुढच्या फोटोवरती येऊन इथे तुम्हाला पेंडुलम 2चं ॲनिमेशन द्यायचं आहे। त्याच्या पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याला मित्रांनो सेम तुम्हाला पेंडुलम 1चं ॲनिमेशन देऊन आता त्याच्या पुढचा जो काही फोटो हा दिसतोय ह्या फोटोला मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकताय आता इथे स्ट्रेच अँड डिस्टॉर्टचं एक तुम्हाला इथे ॲनिमेशन बघायला भेटतोय। सिंपली हे ॲनिमेशन द्यायचं आहे, बघू शकता स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट। तर हे ॲनिमेशन दिल्यानंतर ओकेवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, नंतर कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे। कॉम्बोवरती क्लिक म्हणजे ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी आहे त्यावरती क्लिक करायचं। ओके, यावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो हे जे काही आपलं ॲनिमेशन आहे ते स्पिन इन्स आहे, बघू शकता। इथे स्पिन इनचं ॲनिमेशन देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढे जो काही ट्रान्झिशनचा ऑप्शन दिसतो या ट्रान्झिशनवरती क्लिक करून पुल आउटचं जे काही ट्रान्झिशन आहे हे ट्रान्झिशन देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि पुढचा जो काही फोटो आहे या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून आता मित्रांनो इथे स्विंग बॉटमचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे। जे काही ड्युरेशन खाली दिसत्या ती 0.8 वरती ठेवायची आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो बघू शकता या फोटोला एक मुवमेंट तुम्हाला बघायला भेटते, म्हणजे पुढे मागे फोटो होते। तर मित्रांनो अशानं काय होतं की एकदम तुम्ही ही मुवमेंट जर क्रिएट केली नाही तर फोटो तुमचं एकदम स्टेबल दिसून बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये एवढं काही तुम्हाला खास वाटत नाही। त्यासाठी मित्रांनो ही मुवमेंट आपण आजच्या व्हिडिओमध्ये आणल्या। तर ही मुवमेंट कशी आता तुम्हाला आणायची फोटोला सांगतो। सर्वात अगोदर आता ह्या फोटोला आपल्या मुवमेंट द्यायची आहे, बरोबर ह्या। तर या फोटोला मुवमेंट देण्यासाठी सिंपली आपल्या बरोबर या बीटपाशी यायचं, बघू शकता 11 सेकंदवरची जी काही बीट आहे या बीटवरती यायचं आहे। बीटवरती आल्यानंतर फोटोच्या एकदम सुरुवातीच्या पार्टला म्हणजे एकदम सुरुवातीला एक फोटोला सिलेक्ट केल्यानंतर की फ्रेम द्यायची आहे, नंतर फोटोच्या बरोबर सेंटरला एक की फ्रेम द्यायची आहे, हिथून ॲड करायची आणि फोटोच्या लास्टला एक की फ्रेम तुम्हाला ॲड करायची आहे। या प्रकारे की फ्रेम ॲड केल्यानंतर आता जे काही मध्ये की फ्रेम असणार आहे ते मित्रांनो फोटो तुमचा या ठिकाणी म्हणजे स्टेबल असणार आहे, एक साईजमध्ये फिट असणार आहे। त्याला फक्त तुम्हाला मधल्या की फ्रेमवरती येऊन फोटोला या प्रकारे झूम करायचं आहे। या प्रकारे झूम केल्यानंतर तुमचा फोटो बघू शकता या प्रकारे या फोटोला मुवमेंट येणार आहे। आता मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे सिंपली त्याच्या स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर इथे की फ्रेम तुम्हाला ॲड करायची आहे। की फ्रेम ॲड केल्यानंतर बरोबर या फोटोच्या सेंटरला एक की फ्रेम ॲड करायची आहे आणि या फोटोच्या एकदम लास्ट पार्टला म्हणजे व्हिडिओच्या आपल्या लास्ट पार्टला एक की फ्रेम ॲड करायची आहे। या प्रकारे 3 की फ्रेम ॲड केल्यानंतर मधल्या की फ्रेमवरती येऊन जो काही फोटो असणार आहे तो फक्त तुमचा झूम करायचा आहे या प्रकारे। तर बघू शकता या प्रकारे फोटोला मुवमेंट येऊन जाणार आहे। या प्रकारे मित्रांनो मुवमेंट वगैरे आल्यानंतर आता आपला ॲनिमेशन जे काही होतं मी सांगितलं, आता लास्टचं जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन आपलं जे काही रॉक व्हर्टिकलचं आहे तर हे ॲनिमेशन देऊन ड्युरेशन आहे ती 0.5 वरती ठेवायची आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो प्रॉपर आपल्या बीटनुसार फोटो वगैरे सेट झाल्यानंतर
आता जे काही ओव्हरलेचं ऑप्शन आहे सिम्पली या ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि जी काही मी इमोजीची PNG दिल्या ही PNG ॲड करायची आहे. आता मित्रांनो इफेक्ट्स ॲड करण्यासाठी सुरुवातीला येऊन इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून आता मित्रांनो इथे बघू शकताय तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजची कॅटेगरी दिसते. या कॅटेगरीमधून तुम्हाला हॅलो ब्लरचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर जी काही लेअर आहे त्या लेअरला सिलेक्ट करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. या प्रकारे झाल्यानंतर आता मित्रांनो आपली जी काही मेन बीट आहे 6 सेकंदवरती सिम्पली या पोझिशनला यायचं आहे. इथे आल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. आपले इथे मी तुम्हाला दाखवतो. इफेक्ट म्हणजे मित्रांनो इथे तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर इथे मित्रांनो तुम्हाला लवची कॅटेगरी बघायला भेटेल. ओके सिम्पलीरित्या ही जी काही लवची कॅटेगरी आहे ही लवच्या कॅटेगरीवरती तुम्हाला येऊन जायचं आहे. इथे आल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला मिनी रेनबोचा एक इफेक्ट बघायला भेटेल. मिनी रेनबो तर सिम्पली हा मिनी रेनबोचा इफेक्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. हा जो काही इफेक्टची ड्युरेशन असणार आहे ती मित्रांनो थोडीशी जास्त असेल. त्याला फक्त तुमच्या प्रॉपर बीटनुसार आपलं जे काही मेन बीटमधला फोटो आहे त्या फोटोबरोबर याला सेट करून जे काही एक्स्ट्रा पार्ट असणार आहे तो प्रॉपरलीरित्या सेट करायचा आहे. ओके या प्रकारे सेट केल्यानंतर मित्रांनो त्या फोटो म्हणजे आपली जी काही मेन बीट आहे या पोझिशनला येऊन नंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो आपली जी काही स्प्लिटची कॅटेगरी आहे या स्प्लिटच्या कॅटेगरीवरती येऊन इथे तुम्हाला मिरर 3 लेअरचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. ओके मिरर 3 लेअर तर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. इफेक्टला ॲड केल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तुमचा फोटो ॲडजस्ट करण्यासाठी आता इथे बघू शकता ॲडजस्टचं ऑप्शन आहे. ॲडजस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि असं वर खाली तुमचा फोटो असणार आहे त्याला व्हर्टिकलवरनं तुम्हाला व्यवस्थितरित्या सेट करायचं आहे. ओके या प्रकारे मित्रांनो सेट करून झाल्यानंतर आता बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ क्रिएट झाला आहे. आता व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी जे रिझॉल्युशन तुमच्या मोबाईलला सेट होईल म्हणजे सपोर्ट करेल ते तुम्हाला सेट करायचं आहे आणि वरती एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून हा जो काही व्हिडिओ आहे त्याला तुम्हाला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.